नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शर्मिष्ठा कदम। आज आपण इयत्ता 9वीचा 6वा पाठ कंदिलाच्या प्रकाशात पाहणार आहोत, ज्याचे लेखक वामन चोरघडे, साहित्य प्रकार कथा आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण लेखक परिचय पाहू। प्राध्यापक वामन कृष्ण चोरघडे हे वऱ्हाडी लोकजीवनाशी व लोकसाहित्याशी एकरूप झालेले कथाकार आहेत। हवन, प्रस्थान, सुषमा, संस्कार हे त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह आहेत। सामान्य माणसाच्या अंतःकरणाचे पापुत्रे हलक्या हातांनी उकलून कथा खुलविण्याची व ग्रामीण वातावरण निर्माण करण्याची त्यांची हातोटी अतिशय विलोभनीय आहे। त्यांनी आपल्या लघुकथांतून त्यागी, दुःखी, कष्टी, सेवाभावी जीवनाची काव्यमय चित्रे रेखाटली आहेत। कंदिलाच्या प्रकाशात या पाठात लेखक वामन चोरघडे यांनी 60-70 वर्षापूर्वी आपल्या देशात कशी तेव्हा स्थिती होती ते सांगितले आहे। विजेचे दिवे नव्हते। कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत असे। कंदिलाची काच फुटली तरी वडील रागावले नाहीत। अशा प्रसंगांनी लेखकावर चांगले संस्कार घडले। चांगल्या संस्कारांमुळे लेखकाला शाळेच्या वसतिगृहात प्रवेश मिळाला। त्याचे वर्णन तसेच झोपेत चालणारा विठ्ठल यांच्या मैत्रीचं वर्णन लेखकाने साध्या, सरळ व रसाळ भाषेत केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या 60-70 वर्षापूर्वी खेडेगावात कुमार, तरुण, वृद्ध अशा अवस्था नव्हत्या। लेखकसुद्धा 10व्या वर्षीच शिकण्यासाठी म्हणून बाहेरगावी आले होते। तेथे त्यांना आपल्यावर घडलेल्या संस्कारांचाच उपयोग झालेला होता। लेखकांवर आईवडिलांनी मुद्दाम असे संस्कार त्यांच्यावर घडलेले
नाही, तर आईवडिलांच्या कृतीतूनच लेखक यांच्यावर संस्कार घडत होते. त्यांचे भाऊ बहीण हे सुद्धा सकाळी कसे लवकर उठतात आणि आपली कामे करून घेत होती, हे सर्व लेखकांनी पाहिले होते. आणि असे हे घरात होणाऱ्या गोष्टींमुळे त्यांच्यावर ते संस्कार आपोआपच घडत गेले. सकाळी लवकर उठणे, आपली सर्व कामे स्वतः करणे, घरातील स्वच्छता करण्यासाठी मदतरूप होणे, अशी जी कामं आहे ते लेखकसुद्धा करून घेऊ लागत होते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या घरोघरी विजेचे दिवे आहेत, हे आपण सर्व पाहत आहात. परंतु 60 वर्षापूर्वी विजेचे दिवे नव्हते. लेखकांच्या घरातही रॉकेलचे म्हणजेच कॅरोसिनच्या चिमण्या, तसेच नंतर कंदीलही त्यांच्या घरी आणले होते. कंदिलाच्या प्रकाशातच त्यांना राहावे लागत होते. पुढे शहरात तसेच रस्त्यावर विजेचे दिवे आले. तसेच थोरा मोठ्यांच्या घरामध्ये सुद्धा विजेचे दिवे लागले. लेखक अभ्यास करत असताना त्यांना दरमहा 3 रुपये भरावे लागत होते. तरी देखील त्यांना कंदिलाच्या प्रकाशातच अभ्यास करावा लागत होता. अशी ही त्यावेळेची परिस्थिती होती. लेखक आपल्याला कंदिलाचा दुसरा प्रसंग वर्णन करतात. लेखक 6वीच्या वर्गात शिकत असताना सुट्टीत किंवा सणावाराला 20-25 किलोमीटर नरखेड्याच्या गावी आईला भेटण्यासाठी येत असे. पहाटे उठून अंगण झाडायचे. अंगणाच्या काठोकाठ 15-20 मोगरीची झाडे होती. मोगरीची फुलं खोडून अंगणातल्या विहिरीचे पाणी झाडांना घालायचे. असे ही कामं झाली की दिवे स्वच्छ करण्याचे काम, ह्या कामासाठी त्यांना 1 तास लागत असे. पितळी चिमण्या, 2 दिवालगिऱ्या, 2 कंदील हे स्वच्छ करण्यातच लेखकाचे 1 तास आनंदाने जात होता. विहिरीवरील कंदील पाहून लेखकाला अल्लाउद्दीनच्या दिव्याची आठवण होते. दिवा स्वच्छ केला की घरात धन प्राप्त होते. आज लेखकांना त्याची जाण झाली होती. कारण दिवे
चक्क केल्यामुळे प्रकाश घरात पसरतो व रात्री अधिक वेळ काम करता येते. त्यामुळेच अधिक धन कमवता येते. आता लेखकांना कळत आहे तेव्हा फक्त दिवे पुसण्याचा आनंद लेखक घेत असे. एकदा 2 कंदिलांपैकी एका कंदिलाचा काच लेखक मनाचे श्लोक तोंडी घोळवायची तेव्हा रीत होती. हे बोलत असताना कंदिलाची काच फुटली तेव्हा वडील त्यांना म्हणाले, हातबीत कापला नाही ना? हा अस्सल जर्मन कंदील आहे. सौसरहून आणला होता. लेखकांच्या जन्माच्या दुसऱ्या की तिसऱ्याच दिवशी आणला होता. आजवर त्यानं काम दिली आणि आता 13 वर्षांनंतर तूच म्हणजेच लेखकाने त्याची पायली म्हणजे काच फोडली होती. अशा प्रकारे काच फुटल्यानंतरही वडील न रागवता त्यांना शांततेने सर्व काही गोष्ट समजाविली होती. लेखकांनी फुटलेल्या कंदिलाच्या काचा गोळा करून ठेवल्या होत्या. त्या एका फडक्यात बांधून घेतल्या आणि स्वतःजवळ सांभाळून ठेवल्या होत्या. कारण 12-13 वर्ष ह्या कंदिलाने काम दिले होते आणि ती आठवण लेखकाला झाली म्हणून ते त्या काचा सांभाळून ठेवतात. दुसऱ्या कंदिलाची काच येईपर्यंत एकाच कंदिलावर भागवावे लागत होते. लेखकांना अरबी भाषेतील गोष्टी वाचण्याची आवड होती. रात्रीच्या वेळी सर्व झोपून गेल्यानंतर आई-वडील झोपून गेले असता ते गोष्टी वाचत असे. गोष्टी वाचता वाचता लेखकांना झोप लागते आणि आई कंदील विझवून आगपेटी आपल्या उशाजवळ घेऊन झोपते. त्यामुळे लेखक आईवर तडकले म्हणजेच रागावले. त्यांना गोष्ट वाचायची होती आणि आगपेटी आईच्या उशाखाली असल्याकारणाने त्यांना घेता आली नाही. त्यामुळे लेखक आईवर तडकले होते. आईनेही लेखकांना छान असे उत्तर दिले होते. अरे, तेल जळे पिढा टळे. तेल जळल्यामुळे घरातील पिढा जाते. हे आज लेखकाला मोठे झाल्यानंतर म्हणीचा अर्थ कळलेला होता. ज्याचे जळे त्यालाच कळे.
हे वाक्य आईचे आज त्यांच्या आयुष्यात पुष्कळ काही बदल घडवून आणत होते. त्या कंदिलाचीच पुन्हा एक किमया लेखकांनी वर्णन केली आहे. त्यांच्या जन्माच्या वेळी जो कंदील आणलेला होता तोच काटोलला ते शिकण्यासाठी आले त्यावेळी घेऊन आले होते. 6वी-7वीच्या वर्गात ते शिकत होते. मोजून 4-5 विषय शिकण्यासाठी होते. लेखक अभ्यासात, व्यायामात, खेळण्यात चांगले म्हणले जात होते. शिक्षकांची समजूत अशी होती की ते अभ्यासात, खेळण्यात चांगले आहे. शिवाय त्यांचे वागणे, बोलणे बरे होते. काटोलच्या त्यांच्या मिडल स्कूलचे ते कप्तान होते. त्यावेळी त्यांच्या मनात घर करून बसले होते असे त्यांचे हेडमास्तर एन. डी. कोतवालीवाले, वर्गशिक्षक श्री. देशपांडे आणि नुकतेच आलेले श्री. ना. रा. बोपर्डीकर, श्री. अस्वले या सर्वांची सतत 8 वर्षांपर्यंत लेखकांना आठवण राहावी असे हे शिक्षक होते. यांच्यापैकी श्री. ना. रा. बोपर्डीकर आणि श्री. अस्वले हे दोघे नुकतेच आले होते. त्यांच्यामुळे लेखकांचे क्रिकेट, फुटबॉलचा खेळ अगदी रंगून जात असायचे. श्री. बोपर्डीकर हॉस्टेलचे वॉर्डन होते. त्यांची शिस्त आणि संस्कार आज देखील लेखकांना आठवतात. बोपर्डीकर सर हे एकटेच त्यांच्या घरी आईच होत्या म्हणून मुलांमध्येच जास्त वेळ घालवत असे. लेखकांना त्यावेळी आखाड्याचे वेड लागले होते आणि 1-2 महिन्यानंतर दंगतील त्यांच्या जोड्या जमल्या होत्या. आखाड्यातले श्री. पांडुरंग मास्तर त्यांना फावेल आणि मनात येईल त्यावेळी कुस्तीचे डावपेच शिकवत असे. लेखक हे कुस्तीचे डावपेच शिकत असताना एकदा श्री. बोपर्डीकर मास्तरांच्या तासाला हजर नव्हते. सायंकाळी क्रिकेटच्या
वेळी हजर झाले. खरे खरे त्यांना सांगावे लागले आणि बोपर्डीकर सरांनी त्यांना हॉस्टेलवर राहण्यासाठी यावे असे सांगितले, परंतु हॉस्टेलची फी, जेवणाचा सर्व खर्च लेखकाला सर्व मिळून महिनाकाठी 6 रुपये भरावे लागणार होते. पण पैसे भरणे त्यांना शक्य नव्हते. तेव्हा बोपर्डीकर मास्तरांनी संध्याकाळी आपल्या आईंना येऊन भेटावे असे लेखकांना सांगितले व ते हॉस्टेलमध्ये येऊन राहिले. लेखक हॉस्टेलमध्ये राहायला आल्यानंतर त्यांना हॉस्टेलचा प्रिफेक्ट म्हणजेच प्रमुख बनविले होते. लेखकांचे बाहेर जाणे आता कमी झाले होते. बोपर्डीकर मास्तर रात्री 9:30 वाजेला हॉस्टेलमध्ये छडी घेऊन फिरत असायचे. त्यामुळे लेखकाचे बाहेर जाणे आता बंद झाले होते. लेखकाला हॉस्टेलमध्ये आल्यानंतर मित्र मिळाला होता. त्याचे नाव विठ्ठल होते. विठ्ठल तसा गरीब, सालस, पण काहीसा बुजरा म्हणजेच लाजून राहणारा मुलगा होता. त्याच्या घराची परिस्थिती लेखकांना माहीत नव्हती, परंतु त्याच्या घरची परिस्थिती बऱ्यापैकी असावी असे लेखकांना वाटत होते. विठ्ठलची लेखकांना जबाबदारी वाटत होती. एके दिवशी लेखक व विठ्ठल एकाच वेळी झोपून गेले. लेखकांनी 1.5-2 तासांनी कंदिलाची वात पुरती विझली आहे की नाही हे पाहण्यासाठी उठले, तर विठ्ठल आपल्या जागेवर नव्हता. लेखकांनी त्याला सर्व ठिकाणी शोधले, पण सकाळ होताच विठ्ठल आपली बळकटी व विठ्ठल आपल्या जागेवर झोपलेले होते. असा हा प्रकार पुन्हा घडलेला होता. दुसऱ्या दिवशी विठ्ठल व लेखक 10च्या सुमारास झोपून गेले. विठ्ठल घोरू लागला होता, परंतु लेखकांनी झोपण्याचे सोंग घेतले होते. 1.5-2 तास झाले असेल. विठ्ठल उठून चालू लागला होता. त्याने जिना खाली उतरून गेला. बाजाराला फेरी मारली आणि तो पुन्हा आपल्या जागेवर वळकटी घेऊन झोपून गेला. 5 दिवस होऊन गेले. रात्री विठ्ठल नेमाने उठला आणि सरस्वती कुंडाकडे जरा पुढे गेला. लेखकांना
राहवले नाही. ते त्याच्या मागे धावत आले. त्याचा हात पकडला तसा तो जागा झाला. भीतीने ओरडला आणि रडू लागला. लेखकांनी त्याची समजूत घातली. विठ्ठल, रडू नकोस. तुझा हा रोजचा नियम आहे. आज थोडा पुढे गेलास म्हणून तुला अडवलं. भीती वाटली मला की तू कुंडात उडी घेशील की काय. चल परत. आता उद्यापासून माझ्याबरोबर आखाड्यात चल. सगळं पळून जाईल. अशा प्रकारे लेखकांनी विठ्ठलाची समजूत घातली होती आणि दुसऱ्या दिवसापासून विठ्ठल लेखकांबरोबर आखाड्यात. लेखकांनीही सरस्वती कुंडाची शपथ घेतली. सर्व प्रकार मी कोणालाही सांगणार नाही. तसेच विठ्ठलला सांगितले, उद्यापासून आपण व्यायामशाळेत जाऊ, दंड बैठक करू, फुटबॉल खेळू. रात्रीच्या वेळी चांगली झोप लागेल. वॉर्डन छडी घेऊन आले तरी आपल्याला जाग येणार नाही. तसेच त्याच्या छातीवर हात ठेवून लेखक झोपतील म्हणजे कोणाची छाती तुला उठवण्याची होणार नाही, असे लेखकांनी विठ्ठलला सांगितले. कंदिलाचीच ही महिमा. लेखक कंदिलाची वाट पाहण्यासाठी उठले असता विठ्ठलाची ही सर्व काही हकीकत त्यांना कळली व विठ्ठलाचा बचाव झाला होता. विद्यार्थी मित्रांनो, पाठ वाचून त्याचा स्वाध्याय पूर्ण करून घेणे. थोडक्यात प्रश्न उत्तरं दिलेले आहे ते आपण पाहू. प्रश्न पहिला, लेखक कंदिलाच्या काचेला काय म्हणत होते? उत्तर ए, पायली. दुसरा प्रश्न, अस्सल जर्मन कंदील कोठून आणला होता? उत्तर ए, सौसर. प्रश्न तिसरा, लेखक कोणत्या भाषेतील गोष्टीचे पुस्तक वाचत होता? उत्तर बी, अरबी. प्रश्न चौथा, काटोलच्या शाळेचे हेडमास्तर कोण होते? उत्तर ए, एन. डी. कोतवालीवाले. विद्यार्थी मित्रांनो, पाठ थोडक्यात समजवलेला आहे. प्रश्नांची उत्तरं पूर्ण करून घ्याल ही आशा. धन्यवाद.